नमस्कार, सुप्रभात। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा। माझं गाव माझा जिल्ह्यामधून आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची हवामान विभागानं वर्तवली शक्यता। गंगापूर धरणातून गोदावरीत होणारा पाण्याचा विसर्ग कमी केला। आता 1760 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू। पिंपरी चिंचवड शहरासह मावळमध्ये पाणीपुरवठा करणारं पवना धरण 50% भरलं। पिंपरी चिंचवडकरांची पुढील काही महिन्यांची चिंता मिटली। पवना धरण परिसरात आतापर्यंत 773 मिलीमीटर इतका पाऊस। चंद्रभागेच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ। उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं पंढरपूरला पुराचा धोका, तर वीर धरणातून 22,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। आषाढी काळात पूर नियंत्रणासाठी प्रशासनाची तारेवरची कसरत। गडचिरोली शहर आणि परिसरात दमदार पाऊस। पेरणीनंतरच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अहेरीनंतर गडचिरोली उपविभागातही जोरदार पावसाच्या सरी। देहूत इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। घाट परिसरात पूर परिस्थिती। पित्त धर्मशाळा आणि पुंडलिक मंदिरात पाणी शिरलं, तर प्राचीन असलेल्या माऊली स्थळही पाण्याखाली गेलंय। भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी। पेरणीसाठी पोषक पाऊस झाल्यानं शेतकरी समाधानी। अकोल्यात पावसाची हजेरी। पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं। पावसामुळे पिकांनाही नवसंजीवनी मिळणार। जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस दरड कोसळली। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात पाटपन्हाळीमधील घटना। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। घटनेकडे वेळीच लक्ष देण्याची गावकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी। कोल्हापूरच्या कनकवाडमध्ये 11 एकर जमीन कृष्णा नदीत वाहून गेली। बॅरेजच्या कामात ठेकेदाराची चूक झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। रत्नागिरीच्या पाचपंढरी गावात समुद्री उधाणाचं पाणी लोकांच्या घरात शिरल्यानं मोठं नुकसान। समुद्र किनाऱ्यावरील 40 ते 50 घरांना धोका। माऊलींची पालखी खंडेरायाच्या जेजुरीत दाखल। दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांची उपस्थिती। माऊली आणि मल्हारीच्या एकत्रित गजरानं जेजुरीत नवचैतन्य। पालखी सोहळ्यात आकाशात उडणाऱ्या ड्रोनवर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई। अँटी ड्रोन गनचा वापर करत पोलिसांची कारवाई। फडणवीसांच्या कार्यक्रमातील ड्रोन घटनेनंतर कडक आदेश। बीडच्या क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण। 2 अश्व आणि कर्नाटकातील बैल जोडी विशेष आकर्षण। पंढरपूरहून 14 एप्रिलला निघालेली वारी 22 देश 70 दिवस आणि 18,000 किलोमीटरचा प्रवास करून लंडनला पोहोचली। ढोल ताशांच्या गजरात विठुरायाचं लंडनमध्ये भव्य स्वागत। संत ज्ञानेश्वर पालखी दिवे घाटात असताना बैल उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल। गर्दी बघून बैल उधळल्याची शक्यता। घटनेचं दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये चित्रित। आमदार धीरज लिंगाडे आणि साजिद खान पठाण यांची अकोला महापालिकेत बैठक। मनपा आयुक्तांच्या दालनात शिक्षक संघटनांच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा। सर्व समस्या लवकरात लवकर सोडवणार। मनपा आयुक्त सुनील लहाने यांचं आश्वासन। एबीपी माझाच्या बातमीची धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून दखल। जिल्हा परिषदेच्या शाळा तात्काळ दुरुस्त करण्याचे दिले आदेश। 15 दिवसात प्रस्ताव सादर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। लातूर शहरातील नारायणा ई टेक्नो स्कूलला शिक्षण विभागाकडून सील। परवानगी नसताना शाळा सुरू केल्यानं प्रशासनाची कारवाई। साताऱ्याच्या कराडमधील वहगाव जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीचा शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या। 3 वर्ष जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पद रिक्त असल्यानं आंदोलन करण्यात आलं। रायगडच्या कर्जतमधील अभिनव ज्ञान मंदिर आणि शारदा मंदिर शाळेकडील जाण्याचा रस्त्याची दयनीय अवस्था। खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेसमोर वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन। मुकुंदवाडी परिसरात अतिक्रमणाच्या कारवाईचा निषेध। भंडाऱ्यात जुन्या पाईपलाईनमधून दूषित पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम। संतप्त महिलांचा पालिकेवर मोर्चा। यावेळी नवीन पाईपलाईनमधून पाणीपुरवठा करण्याची महिलांकडून मागणी करण्यात आली।
परभणीत शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन 2024 मधील शेतकरी पीक विम्यांचे अर्ज आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीकडून नामंजूर. तात्काळ पीक विमा न मिळाल्यास शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा. वर्धा जिल्ह्यात 1974 पासून दारूबंदी लागू, पण आजही दारूचा खुलेआम व्यापार. त्यामुळे पवनार आणि सेवाग्राम आश्रम सोडून इतर ठिकाणी दारूबंदी उठवण्याची खासदार अमर काळेंची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा. भाऊ डॉन आहे, पोलीस काही करू शकत नाहीत अशी थेट धमकी. तर नागरिकांनाही केली शिवीगाळ. पोलिसांकडून कारवाई सुरू. नाशिकमध्ये पोलीस पित्यानेच केली 6 वर्षीय मुलीची हत्या. त्यानंतर स्वतः ही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना. घटस्फोटामुळे तो मानसिक तणावात असल्याची माहिती. लातूरमध्ये वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वकिलाला महिला वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलने सुनावलं. मोटारसायकलवर ट्रिपल सीट असणाऱ्या वकिलाला दीड दमडीचा वकील म्हणत वकिलाला सुनावलं. व्हिडिओ सध्या व्हायरल. लातूरमधील ट्रिपल सीट मुली आणि महिला कॉन्स्टेबलच्या व्हायरल व्हिडिओनंतर महिला पोलिसांकडून माफी. ट्रिपल सीट मुलींना मारहाण आणि शिवीगाळ केल्यानं नेटकऱ्यांकडून उलटसुलट प्रतिक्रिया. महिला कॉन्स्टेबलकडून दिलगिरी व्यक्त. नाशिकच्या येवल्यात पोलिसांची 3 कॅफेवर धडक कारवाई. 2 कॅफे चालकांना अटक तर 1 कॅफे चालक फरार. तरुणींना लहान रूम उपलब्ध करून देत असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई. मुंबईच्या बोरिवलीमध्ये सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून जबरदस्तीनं घरातच घुसून धमकवल्याचा प्रकार. 4 विरोधात गुन्हा दाखल. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजामध्ये शेतकऱ्यांकडून लाच स्वीकारताना तलाठी आणि महसूल सहाय्यक अटक. तहसील कार्यालयात वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्यासाठी लाच मागितली. परभणीच्या पाथरीत मागच्या आठवड्यात झालेल्या घरफोडी प्रकरणी एकाला अटक. चोराकडून 7 लाखांचे दागिने जप्त. जालन्यातील नवीन मोंढ्यात चंदनजिरा पोलिसांची कारवाई. 2 जणांविरोधात बेकायदेशीर हत्यारं बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. गावठी पिस्तूलसह तलवारही जप्त. गोंदियातील सालेकसा पोलिसांची मोठी कारवाई. कत्तलीसाठी साठवलेल्या 6,65,000 किमतीच्या 190 जनावरांची सुटका. 2 आरोपी अटकेत. अकोल्यातील पातूरजवळ ट्रक आणि ऑटोचा भीषण अपघात. 2घांचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. ट्रक चालक फरार. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील तिरारी खोऱ्यात सापाची दुर्मिळ प्रजाती आढळली. नाकाड्या चापडा या सापांच्या दुर्मिळ प्रजातीची तिलारमधील केर भेकुर्ली या भागात सिंधुदुर्गातील पहिलीच नोंद. वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झाला.